सोलापूर जिल्ह्याचे नेते आणि आमचे मित्र कैलासवासी तात्यांचे चिरंजीव आणि सोलापूरचे माजी महापौर काल अचानकपणे प्रयागराजला त्यांनी महाकुंभमेळ्यासाठी गेले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचं दुःखद निधन झालं. एक मनमिळावू स्वभावाचे, सर्वांना सोलापूर जिल्ह्यातल्या, सोलापूर शहरातल्या, महाराष्ट्रातल्या प्रमुख लोकांशी अतिशय चांगले संबंध असलेला एक नेतृत्व आणि एक सोलापुरातला एक अभ्यासू व्यक्ती आज आमच्यातून निघून गेले. कोटे कुटुंबाला राजकीय वारसा नसताना त्यांनी सोलापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये चांगलं वर्चस्व ठेवण्याचं काम केलं. सर्वसामान्याचं नेतृत्व करण्यात त्यांचा हातखंड होता. तात्यांच्या नंतर महेश अण्णांनी खूप मोठं काम या सोलापूर शहरामध्ये केलं आणि सातत्यानं लोकांच्या घरात राहणारा मनुष्य अचानकपणे आमच्यातनं निघून गेले. आम्हाला वाटत पण नाही की महेश अण्णाचं असं घटना घडली. काल मी इथं नव्हतो, बाहेरगावी होतो. मला समजलं तर विश्वास बसला नाही. तीनदा मला विचारायला लावलं, महेश अण्णाच का, महेश अण्णाच का. इतकी दुर्दैवी घटना घडली की सोलापूर शहराची पोकळी झालेली आहे. ती निश्चितपणे महेश अण्णाच्या ह्याच्यातनं आम्हाला जाणवी. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देऊ, कोटे परिवाराला धीर देऊ, हीच मी आजच्या त्यांना श्रद्धा देतो.